मी स्नॅपचॅटचा स्ट्रीक कंटिन्यू नाही केला तर कदाचित मला वगळण्यात येईल. मी जेव्हा ॲक्च्युअलमध्ये या लोकांना भेटेन तेव्हा कदाचित माझ्यापर्यंत ही लोकं येणारही नाहीत, बोलणारही नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरचा माझा प्रेझेन्स जर कमी झाला तर ॲक्च्युअलमध्ये कदाचित मी सोशली आयसोलेट होईन. हा एक खूप मोठी भीती आपल्याला आजच्या या मुलांमध्ये दिसून येते की जरी सोशल मीडिया हे करिअर ऑप्शन आता असलं आणि खूप व्यवस्थित चांगलं करिअर जरी असलं तरी एक मूलभूत पाया, एक ॲकॅडमिक्सचा पाया जो आपण म्हणतो तो घडवण्याची मला गरजही वाटत नाही. आपल्या मुलांना हे कळतच नाही किंवा त्यांच्या हे लक्षातच येत नाही की आपण स्वतः इतर आपल्या मित्रमैत्रिणींचं सायबर बुलिंग करत आहोत किंवा आपण सायबर बुली होत आहोत. नमस्कार, मी प्रीती आजगावकर, कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई. आज आपण भेटत आहोत ते म्हणजे अगदीच चर्चेत असलेला विषय, तो म्हणजे सोशल मीडिया आणि त्याचे परिणाम आपल्या मुलांवर. हा विषय साधारणपणे आपल्या सगळ्यांच्याच घरातला आहे. सकाळच्या नाश्त्याचा असेल किंवा संध्याकाळच्या चहाचा असेल. तर आज आपण या विषयांवर बोलणार आहोत, तेही नेमके मुद्दे घेऊन. बऱ्याच घरांमध्ये आपण आज बघतो की अगदी 1 ते 2 वर्षाची मुलं जरी असतील तरी ती मुलं रील्स बघत असतात. आपण एकदाही विचार केला आहे का की ह्याचा कंटेंट किती आत जात असेल किंवा ह्या कंटेंटचा किती परिणाम होत असेल आपल्या मुलांवर? पण बऱ्याच वेळेला आपल्याला हा उपाय खूप सोयीस्कर वाटतो बिकॉज तेवढाच एक आपल्याला वेळ मिळतो. त्याचबरोबर आपण आपल्या मुलांचे बरेचसे पोस्ट, बरेचसे व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट करत असतो आणि आपले रिॲक्शन्स आपली मुलं नक्कीच बघत असतात. आपले रिॲक्शन्स म्हणजेच की आपल्या मुलाला किती लाईक्स आलेत, आपल्या मुलाच्या व्हिडिओवरती किती कमेंट्स आले आहेत, ह्याबद्दल घरामध्ये नक्कीच चर्चा होत असते. त्यामुळे ते मूल अगदीच 3 वर्षापासनं ही सगळी माहिती आपल्या मनामध्ये साठवत आहे. ही मनामध्ये सगळी माहिती गोळा करत आहे आणि मग इथूनच सुरू होतो प्रवास, तो म्हणजेच सोशल मीडियाच्या इम्पॅक्टचा. आणि हा इम्पॅक्ट पुढे जाऊन खूप प्रामुख्याने आपल्याला 3-4 गोष्टींमध्ये दिसून येतो. एक म्हणजे भीती, की आपल्याला इतकी सवय झालेली असते की लाईक्सची, कमेंट्सची किंवा कुणीतरी काहीतरी आपल्याला पोस्ट करेल आपल्या पोस्ट बघून, ह्या सगळ्याची इतकी सवय झालेली असते की जर मी स्नॅपचॅटचा स्ट्रीक कंटिन्यू नाही केला तर कदाचित मला वगळण्यात येईल. मी जेव्हा ॲक्च्युअलमध्ये या लोकांना भेटेन तेव्हा कदाचित माझ्यापर्यंत ही लोकं येणारही नाहीत, बोलणारही नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरचा माझा प्रेझेन्स जर कमी झाला तर ॲक्च्युअलमध्ये कदाचित मी सोशली आयसोलेट होईन. हा एक खूप मोठी भीती आपल्याला आजच्या या मुलांमध्ये दिसून येते आणि ही भीती लहान मुलांमध्ये, म्हणजे मी जसं म्हटलं तसं की इट स्टार्ट्स ॲट 3, तेव्हा कदाचित ही भीती नसेल पण कुठेतरी याची घडण होत आहे आणि नंतर म्हणजे एक साधारण 7वी 8वीच्या पुढे नक्कीच ही भीती प्रबळ होते. त्याचबरोबर दुसरं एक प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं ते म्हणजे व्हॅलिडेशन, की जेव्हा मी एखादी गोष्ट कुठलीही करते मग ती फक्त सोशल मीडियापुरता आता मर्यादित राहत नाही. मग मी ती कुठलीही गोष्ट असेल, मग ते अभ्यासाच्या बाबतीत असेल, माझे रोजचं वावरणं असेल, माझी रोजची खरेदी काही असेल, तर त्याच्यासाठी मला व्हॅलिडेशन लागतं. म्हणजेच काय, तर मला समोरच्यांकडनं किंवा इतर समाजाकडनं किंवा माझ्या मित्रमैत्रिणींकडनं एक ठसा लागतो की हो, हे करेक्ट आहे. ते जोवर होत नाही तोवर माझ्या मनामध्ये कुठेतरी एक एन्झायटी तयार होते की हे जे मी करते आहे ते करेक्ट आहे ना. म्हणजेच काय, तर ह्याचा एक दुसरा परिणाम येतो, तो म्हणजे कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्सची पुढची एक पायरी ती म्हणजे सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम एकंदरीतच आपल्याला सगळ्या मुलांमध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम दिसून येतो आणि या सेल्फ एस्टीमचे 2 पैलू आपल्याला दिसतात. एक म्हणजे अगदीच पुअर सेल्फ एस्टीम, म्हणजे जिथे सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःबद्दल काहीही महत्त्व वाटतच नाही, आपण कुणीतरी चांगलं आहोत किंवा आपण काहीतरी आयुष्यात करू शकतो ही भावनाच आपल्या मनामध्ये येत नाही. किंवा दुसरं म्हणजे इन्फ्लेटेड सेल्फ एस्टीम, की मला जे काही सोशल मीडियावरती लाईक्स मिळतात, कमेंट्स मिळतात, ह्याच्यावरून मला ही अगदी खात्री पटते की मी काहीही केलं तरी ते बेस्टच असणार आहे.
मग ते खरंच बेस्ट आहे का, किंवा खरंच त्याचा मला किंवा माझ्या समाजाला फायदा आहे का, उपयोग आहे का, ह्याची आपण काय म्हणूया, आपण त्याला ह्याचं आपण कन्फर्मेशन किंवा खरंच हे असं आहे का, हे चेक करण्याची आपल्याला गरजच भासत नाही. आणि मग तोच ॲटिट्यूड, इन्फ्लेटेड सेल्फ एस्टीमचा ॲटिट्यूड आपण आपल्या आयुष्यातल्या इतर पैलूंमध्ये पण दाखवायला लागतो. आणि मुलं म्हटली का सगळ्यात महत्त्वाचा पैलू येतो तो म्हणजे त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं करिअर. त्यामुळे हा पुअर सेल्फ एस्टीम किंवा हा इन्फ्लेटेड सेल्फ एस्टीम त्यांच्या अभ्यासात आपल्याला जाणून येतो. पुअर सेल्फ एस्टीम असलं तर अर्थातच अभ्यास झाला आहे, अभ्यास पूर्ण आहे, तरी पण मी तो परीक्षेत नीट उत्तर देऊ शकेन की नाही, पेपर लिहू शकेन की नाही, तिथपर्यंत जाऊ शकतो. किंवा इन्फ्लेटेड सेल्फ एस्टीम ज्याला आपण म्हणतो, अभ्यास करायची फार गरजच नाही, कारण आहेच की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जिथे आय एम ऑलरेडी डुईंग गुड फॉर माय सेल्फ. मग खरंच एक करिअर बनवण्याची किंवा एक मूलभूत पाया ज्याला आपण म्हणतो करिअरचा, की जरी सोशल मीडिया हे एक करिअर ऑप्शन आता असलं आणि खूप व्यवस्थित चांगलं करिअर जरी असलं, तरी एक मूलभूत पाया, एक ॲकॅडमिक्सचा पाया जो आपण म्हणतो, तो घडवण्याची मला गरजही वाटत नाही. आणि म्हणूनच सेल्फ एस्टीम हा एक खूप मोठी गोष्ट आपल्याला या सगळ्यामध्ये दिसून येते. आणि एक शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं आणि पालकांसाठीही हे खूप जास्त महत्त्वाचं राहतं, ते म्हणजे सायबर बुलिंग. आपल्या मुलांना हे कळतच नाही किंवा त्यांच्या हे लक्षातच येत नाही की आपण स्वतः इतर आपल्या मित्रमैत्रिणींचं सायबर बुलिंग करत आहोत किंवा आपण सायबर बुली होत आहोत. म्हणजेच काय, तर जे काही नियम आहेत सायबर बुलिंगच्या बाबतीत किंवा सायबर स्पेसच्या बाबतीत, ह्या नियमांबद्दल आपल्याला किंबहुना माहितीही नसते आणि आपण आयदर विक्टम होतो किंवा कल्प्रेट होतो. आणि जेव्हा ही गोष्ट अगदी शिगेला जाऊन पोचते, तेव्हा ते सगळं प्रकरण आपल्या पालकांसमोर येतं. त्यामुळे आपण पालक म्हणूनही सायबर लॉजबद्दल किंवा सेफ इंटरनेट प्रॅक्टिसेस किंवा सेफ सोशल मीडिया प्रॅक्टिसेस काय असू शकतात, एक हेल्दी सोशल मीडिया प्रॅक्टिसेस काय असू शकतात, ह्या जाणून घेणं किंवा माहिती असणं खूप गरजेचं ठरतं. आणि ह्याच आपल्या मुलांपर्यंत पोचवणंही तितकंच गरजेचं आहे. आणि त्या एका शांत संभाषणातून पोचवणं गरजेचं आहे. कारण हे तर आपल्यालाही माहीतच आहे की आपल्या मुलांना नक्कीच आपल्याबद्दल जास्त माहिती असते. त्यामुळे त्यांना जितकी माहिती आहे ती आणि त्याहूनही जास्त माहिती आपल्याला असणं नेहमीच गरजेचं ठरतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या, जाणून घेतल्या, तर सुरुवातीपासूनच आपण या सगळ्या गोष्टींवरती आळा घालू शकतो किंवा मॅनेज करू शकतो. आणि जर आपल्याला असं वाटत गेलं की कदाचित ह्या सगळ्याचा माझ्या स्वभावावर, माझ्या मानसिकतेवर, माझ्या वैचारिक पातळीवरती खूप जास्त परिणाम होत आहे, अभ्यासावरती खूप जास्त परिणाम होत आहे, तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट यांच्याशी भेटून संभाषण साधून पुढे आपण काय करता येईल याबद्दल आपण बोलू शकतो.